वणी उपवाहतूक पोलिसांची अजब दादागिरी या मथळ्याखाली सीटीव्हीने नुकतेच एक वृत्त प्रसारित केले होते। वणी वाहतूक पोलिसांनी चक्क उभ्या असलेल्या दुचाकीवर तब्बल 12,750 रुपयांचे चलान फाडल्याची बाब उघडकीस आली होती। आता याबाबत आणखी एक खुलासा समोर आला असून त्या दुचाकीची सर्व कागदपत्रे सीटीव्हीच्या हाती लागली आहेत। त्या चलान केलेल्या दुचाकीची सर्व कागदपत्रे बरोबर असताना देखील वणी उपवाहतूक पोलिसांनी कोणत्या कारणासाठी इतका दंड आकारला आणि चलान फाडले याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। वणी उपवाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एका पल्सर गाडीवर 12,750 रुपयाचे चलान केले, मात्र दुचाकीची सर्वच कागदपत्रे बरोबर असताना कोण्या कारणाने दंड दिला याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे। 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान जैन लेआउट येथून एक पल्सर कंपनीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली होती, मात्र त्या दुचाकी मालकाकडे संपूर्ण कागदपत्रे असताना त्यांनी 12,750 रुपयांचा दंड देण्यात आला। मात्र पोलीस विभागामार्फत खोटी बातमी प्रसारित करण्यात आली होती। त्या दुचाकी मालकाच्या गाडीची संपूर्ण कागदपत्रे सीटीव्हीच्या हाती लागली आहेत। आमचे विशेष प्रतिनिधी मनोज नवले यांची रिपोर्ट।